प्रामाणिक कसले मनुष्यत्व तेगे भितर आशिल्ले. देव धर्म हे आवडचे मानचे स्वभाव बी तेगे भितर आशिल्ले. जाल्यार कितें तेगे घरा भितर एक परंपरे पद्धती एक दैवभक्तीत वातावरण नाशिल्लें. ताका कांय इश्ट ना म्हणणे इश्ट आसा जाल्यार कसले भूत ना. जाल्यार बापा एखादो व्हड श्रीमंत घराणे मनुष्य अद्भुत असले ऐश्वर्य कारण आसा अशामेर कितें तेजो जीवन बरें करून करता आशिल्लो. एक दिवस तेची गांवांत एक स्वामीजी आयलेची. तेन्ना ते सगळे स्वामीजी शिश्य लोक कोणाकोणाक स्वामीजी आपले इश्ट आसा म्हणून विचारता तरी अनेक लोक घरात तेणे भेट दिले. वचून विचारले ती तेन्ना अचानक कितें आमगेलो हे श्रीमंता घरा गेल्याची. हे श्रीमंत ते शिश्य लोक भेट द्यायची मेळल्याची. ते श्रीमंत सांगले अशेशी परमपूज्य स्वामी आयल्याची तुगे घरात एक पाच पिढी अवकाश करण्याची तू ती कापेची शक्ती म्हणून. तेन्ना श्रीमंत सांगले ते कित करून मुद्दाम आपूया तेंकां आपण कांय करून ना गेले जाल्यार कितें म्हाका रीती रिवाज नीत हे कसले गुंतना. तुम्ही कशें सांगता पळया हांव कशी करता मनुष्य कितें त्या कुटुंब सगळे समानाचे पत्ती दिया याद दिया म्हाका हांव सगळे हाडटा. तुम्ही कशें सांगताची तशें वता म्हणून. हे श्रीमंताक आपयता तरी ते शिश्य लोकांनी जर काम आसलें एका चार पटी समानाली सांगते पुराची. श्रीमंत कांय बेजार करना मुद्दाम सगळे सामग्री पुराची यथावत्या कितें सांगिले ते तयार केले श्रीमंतांनी. ते गुरुदेवाचे दिवस नक्की जाले. ते दिवस गुरुजी धर्मपाळच्या वेळा भितर घरात प्रवेश करायची. शिश्य लोकांक सांगिल्ले प्रमाण हांव करता आसा. आपण हाडे म्हळ्यार आपण हाडटा आसा. बसके म्हळ्यार बसयता आसा. पातळी ते बस म्हळ्यार पातळ ते बसला. अशें न्हू सगळे विधी विधान पुराची अशें शिश्य लोक सांगताची श्रीमंत तशी करता आसा. प्रामाणीकपणान मना भितर येतली कसलेची गुरुबुद्धी जावो ना कसलेची चालकपण तेगे भितर नाशिल्लें. सगळे करता गेलो. मंगळार संदर्भ बी आयले. मंगळारची बी सांगत येता त्या मंगळारची बीची भटकमान सांगिल्ले प्रमाण ते स्वामी शिश्यमान सांगिल्ले प्रमाण मंगळारती बी स्वामीजी काढले. मंत्रपुष्पाच्या वेळेत पावले. सगळे शिष्यगण मंत्रपुष्प म्हणटा आसताची. मंत्रपुष्प केल्यानंतर ताका सांगले घात्याचे फूल होंगेन स्वामीजी पांयमुळा घाले म्हणून. तेव्हा होंगेन स्वामीजी पांयमुळा घात्याचे फूल घातलो. ते शिष्यमान सांगले आता स्वामीजीका साष्टांग घाली म्हणून. शिष्य लोकांना आता स्वामीजी साष्टांग घालून सांगले की ते सुद्धा पडले. त्याने साष्टांग कसं सामान सांगा कसं सामान त्याला दिसना. अय्यो किचकिच करून गेले. हे एक सामान विसरून गेले. आत्ता येलो म्हणजे शिष्य लोकांनी गडबडीन आंगली धावलो. सामान मेटांगली थांबलो. आंगली धावून विचारता आसा आमगे घरात स्वामी जायची साष्टांग जावपाकले साष्टांग दिया म्हणून. ते आंगडीचे कमूल कधी काही अडचण ना पाहतो त्याने सांगले ना आंगडी. तो दुसऱ्या आंगडी गेलो. दुसऱ्या आंगडी काही मोठं अडचण ना सामान ना पाहतो अशा त्याने केले. तीन जणांकडे फिरून गडबडीत फिरता आसा साष्टांग घाली म्हणला गुरु को आज साष्टांग समागम गुरु येता घालता म्हण स्वता आसा खंयच्या वेळेर साष्टांग मेळटा ना पाप अशें न्हू अत्यंत व्हड आसले. गांवा भितर विशिश्ट असले आंगडी आसले. ते आंगडीक हांव गेलो. वचून न्हू थंय तो कितें सामान काडले दिसलो. ताका विचारले मारया आमगे घरात परमपूज्य स्वामी आयल्याची साष्टांग जावप आसले बिटी दिले म्हणून. तो पाप सामान काडटा म्हणून खंय साष्टांग नांव वस्त आसली म्हणून अशें कान पडली. ताका खंयची वस्तू थंय मेळना साष्टांग म्हणून वस्तू. त्याने सांगले हांगा खंय दिसता ना मरे एक काम करया मालिक
दुकानदाराक पयलीं घेवन सकयल लावन कोणें कितें आयकलें नाशिल्लें. पयलें पिक्त जेवनाशिल्लो तो. ह्यो मनुश्य आयला विचारता सामान कसलें साश्टांग. ते दुकानदार उत आसा हें मेळचें सामान न्ही हांगा. तेन्ना साश्टांग म्हणून विचारलें की हे मनुश्यानी तेन्ना ही पित्त आनी जेवण गेलें. पित्त म्हणटा साश्टांग जावं तुका. तेन्ना सांगता सदग्रस्त हय गो आमगे घराक परमपूज्य स्वामी आयल्याची तुम्ही शिश्य लोक सांगता आसाची तुम्ही साश्टांग घालपय अया साश्टांग डिग्री या हांव घरा वचून घालता. साश्टांग जावं तुका यो लागयो लागयो. ना बाप तो साश्टांग दिता म्हण लागीं वता सातिकी लागीं गेलो तेन्ना झळां काडत मुसता फाट ने म्हणजे जावं साश्टांग जावं घे साश्टांग म्हणून. तेन्ना मुसता व्हडले पट्ट पडकी एक क्षणा तो स्तब्ध जालो शिष्य. हा आतां साश्टांग मेळ्ळें म्हाका म्हणून घरा धांवन गेलो. घरा वचून पावलो तिगे शिश्य लोक स्वामी शिश्य लोक लागता आसा त्या मनशाक साश्टांग घालून हांव खंय धांवन गेलो म्हणून. तेन्ना घरा पावलो की ते शिश्य लोक सांगता आसाची अय्यो पिश्या इतली वेळ जालो तुका साश्टांग घाली म्हणून सांगलो खंय धांवन गेलो जाल्यार तूं बेग बेग साश्टांग घाली आतां गुरुजी दुसरो वचता म्हणून. त्या सांगले मुद्दाम साश्टांग घालता तेले साश्टांग दूर घालता लागींचे घालचे अडविकी मुद्दाम लागींचे घालता तूं. गुरुजी लागीं गेलो 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 हात ताका मुट्टा दिलो घे साश्टांग म्हणून. कडे पडले उठूयची आसपान पडलेली ती चूक नाही त्या बाप. तो ते सदग्रस्त सत्यग्रस्त साश्टांग म्हणजे कितमन गुप्ता म्हणून ती गुरुजी बिकट गुरुजी बेजार करता संन्यास निवेदे त्यागी निवेदे तिने बेजार करताले असलो सांगताना विषय मोठ लोकांत पटपडयत असले चलावणे ना ते समाधान केले. समाधान ताका शिकवून दिले साश्टांग करचे म्हणून. तो साश्टांग शिकलो आपणा जीव केलो म्हणून निवेदन केलो आनी ती पादपत्र गुरुजीची सांगितली. आज आमची स्थिती वेगळी अशी जाली. आज आमकां कशी नमस्कार करचे कशी देवाक पुजा करचे कशी संध्यावन करचे हें कांय खबर कोण कल्पना जरी आमची तशीची आचरण केली तेंगे अनुकरण केले बिना ते कित्याक करता कशी करता तेजें महत्व कितें तेजें पटें रहस्य कितें आज तिका बघता जे राजा पळयचे गेलेली अनेक लोक ते येतली कल्पना आसल्यान पळयतात. साश्टांग हे एक नमस्काराचे एक विधान. अष्टबळे 8 अंग म्हणजे आमची शरीराचे भाग परमात्मा अर्पण करण्यासाठी आम्ही उत्तर दिल्यानंतर पाय पडते प्रक्रिया आसा ताका साष्टांग म्हणतात. ते पद्धत आसा साष्टांग नमस्कार ना अष्टांग नमस्कार. अष्टांग म्हणजे 8 अंग परमात्मा अर्पण केला म्हणजे उत्तर दिल्यावर पाय पडते. कशी पडटी जेवण एक उडीलेली ये तिथे लागण्याशी उडण्याशी उठोका लागून गेलो जमनी पडती तशीच आम्ही संपूर्ण आम्ही काम परमात्माची गुरुचरणात अर्पण करण्याची एक नमस्कार विधान असा. ते नमस्कार विधानात अष्टांग प्रणाम साष्टांग प्रणामांचे उल्लेख शास्त्रात पण केला असा. त्या अष्टांग विधानाची अद्भुत असं कल्पना असायची. 8 अंग सांगितले असायचे. कसं असं ते पुरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्याम कराभ्याम जानुभ्याम प्रणामोष्टांग उच्यते म्हणून. अष्टांग प्रणाम म्हणजे हे वस्तू उद्देरी अष्टांग प्रणाम जाते. हे श्लोका भितरी मस्तक विभाग आसाची दुसरो श्लोका भितरी दुसरो उल्लेख आसाची. पुरसा आमगे हृदय नेला लागता. शिरसा बोळ आमगे नेला लागता. दृष्ट्या आमगे दोळे अशी गोड डोळे पडे ते डोळे बी बाबू आमगे आता डोळे बी अर्ध धमकान अर्ध निमित्त यायचं द्यावं लागतं. पुरसा शिरसा दृष्ट्या मनसा मन बीजी परमात्मा चरणात आमगेले अर्पण द्यावं का. वचसा वाण्यान बीजी नमः म्हणजे शब्द आम्ही म्हणतात. पुरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा जाता. पद्भ्याम दोन्हीची आमगे पांयो नेलात लाखात हे पांयो पाद म्हणटाची हे पांयो सुमोजन जेवणे कशी लागतात. कराभ्याम आमगे दोन्ही हात नेला लागतात आणि जानुभ्याम आमगे दोन्हीची जांगे किती असायची हे जांभीची आमगे मीठ लागतात. हे दोन्ही किती
पद्धतीचे प्रणाम असा जे प्रणामासाठी साष्टांग प्रणाम म्हणजे उल्लेख शास्त्रान केला असा हे एक विधान आमकां परमात्मा अर्पण केला म्हणजे भावनेचे संपूर्ण सर्वत्र आमेलो आमकी ते देवतांकां पडचे ना गुरूंकां पडचे प्रणामाचे विधान असा त्याला साष्टांग प्रणाम म्हणजे नंतर पंचांग प्रणाम म्हणजे असं पंचांग प्रणाम करते ते कसले दोन्ही जान भुई द्यायचे दोन हात भुई द्यायचे मागचे भुई द्यायचे खरदे हातने लागणं भुई कर वाणीचे आणि ती मनात करते नमस्काराक पंचांग प्रणाम म्हणतात सहजनची पुरुष परंपराची अष्टांग प्रणाम महत्व दिला असा स्त्री लोकांक साष्टांग प्रणाम अनानुकूलित अशी तरी त्यांना पंचांग प्रणाम सांगितलं अर्थात सहजाने तशी जाऊन देवा पाणी पडताची आम्ही ते बाबून पाणी पडतो प्रक्रियेत पंचांग प्रणाम म्हणतात संपूर्ण शरीर बोटे नवनीची न्यायालयाची प्रक्रिया अष्टांग प्रणामांचे व्याख्यान शास्त्रावर केलं आज आमच्या शब्द अत्यंत प्राचीन गेल्याची 18 शतमानच्या गेल्याची आमच्या आवडची किनाऱ्यावर बुद्धी बेन आधी नमस्कार झाले एक पण हास्य असलेल्याची नमस्कार करत असते प्रक्रिये आज आपण आज तुम्ही महान नगर ते नमस्काराचे विधान पडे का ते विधान पडे परमात्माने आमका अनुग्रह करता नमस्कार हो म्हणा तुझी पन्नासाचे नमस्कार हाते आशीर्वाद पडे नमस्कार हो काँग्रेस पक्ष किती उत्पन्न तरी उत्तर किती एवढे करता आत्ताशी एक नमस्कार म्हणतात कोणतरी याचे पण भाव असतात याचे पण प्रेम असतात याचे पण एक आत्मीय व्यक्ती छोटे येत असत ना खरं कोण म्हणजे या दिवसावर कसले नमस्कार म्हणजे ते नमक परत्वे शब्द म्हणजे मनात आनंद जाय केला असते की ते एक वाणी असा की ते एक अत्यंत विशिष्ट असते बाबेत असते विधी केलं असते की ते वाणी असा ते वाणी एक नमस्कार म्हणतात की ते शब्द बोलताने नमस्कार हो नाही ते म्हणजे नाही ते शब्द शिवचे नाही नमस्कार ते वाणी वितरकीची एक गोड योगा एक भाव करत असते एक विनीत भाव होता अहंकाराने नमस्कार हो म्हणले ते नमस्कार म्हणून होत ना नमस्कार मस्त प्रकारचे विधान असत एक नमस्कार व्यंग नमस्कार आता पुढे हाती माई पडली तरी एका नमस्कार म्हणतायची व्यंग म्हणाली माझे हातात पाय पडली व्यंग नमस्कार अशी मस्त नमस्कार विधान असतात त्याच्या त्याला आज हे उद्धव विधान आज आम्ही शिकण्याची तरी हे सगळे विधान लोकांना गेल्याची इथे आम्ही ते आचरण तरी हे सगळे विधान आज पुस्तक मानत असावे ना हे आचरण आधी दुःखात स्थिती गती पडत असायची आधी संध्या वंदने देवपूजे साष्टांग प्रणाम गायत्री मंत्र जानवे हे ओढूची आज किती सांगले शिकून सोडून पडत हवी ना तुमची मूल ना तुमची चोरी तुमचे रहस्य किती हे आज कोणाची कल्पनाची स्थिती गती आज प्रयत्न करायची आज प्रयत्न आमचे दर्शन सांगा मस्त करायचे जर तिंका शर्ट काढण्यामध्ये तरी राग येतो केले शर्ट काढतात केले समजा अंग पडली म्हणजे प्रश्न मस्त म्हणून चालला प्रश्न लागणाऱ्या लोकांची दर्शनाची शर्ट काढणे म्हटली तरी तिने स्टार्ट येतात देव नंबर स्वामी नंबर त्यांचे नंबर म्हटलं काय पडत लागणाऱ्या लोक पहिले शर्ट काढून देतात त्यांच्या नाव येतात शर्ट केल्या काढे म्हणलं शर्ट काढी उद्देश घेते हे मस्त होतं पण सुद्धा नाही ते म्हणा की ते आम्ही शरीर दाखल करायचा प्रदर्शन करायचं काढता म्हणून आम्ही शरीर दाखल काढता म्हणून ना त्याची व्यवस्था त्याची विधान शरीर दाखल का म्हणणे ते ब्राह्मणाले एक तिथे वस्तूचे विन्यास असा वस्त्र विन्यास असा ते वस्त्र विन्यासाचा शर्ट काढून सांगितले पद्धत त्याचे अर्थ शर्ट काढून शर्ट काम खाली आणि समजून होती म्हणणे शर्ट काढून गेलो अंगावरची शाल घालून समजून होती म्हणा ब्राह्मण तुमका वस्त्र विन्यास उत्तुपचे पडतो जेव्हा माझे पिक्चर तेव्हा टीव्ही विचार उपयोग पडेगा नाटक उपयोग पडेगा ब्राह्मण वस्त्र विन्यास होतात एक लोक बोलतेच नाही होता अंगावरचे शरीर शाल होता ते शाल घाललो की ते ब्राह्मणाले ते वस्त्र विन्यासा पडे त्याचे नाम सहजन करण्याचा किंवा ब्राह्मण म्हणून जे पॅन्ट शर्ट असते ते कोण कोणा करण्याचा काही कळचीत नाही अंदाजे आपली होत ना अशाने नो कारण गुरु मठावताची धर्म
पडल्या तर मुखारी आम्हाला धर्माचे रे आचरण करणे ते धर्माचा आस्वाद घेऊ का म्हणजे प्रतीक आहे की शरद काढणे नो शाल घालणे नो स्वामी पाणी पडला गुरु पाणी पडले परंपरा हाडविना आम्हाला तिथं काळा परंपरा नाही गेल्या आधी किती गेला ते परंपरे पाठवणी कसले रहस्य उचूसवाडा आणि शरद पाळीतले म्हणतात ना अंगा शाल घालणे म्हणजे प्रक्रियेची आधी मस्त हाते पडता असं वस्तुतः शर्ट माणूस शर्ट काढवायची नाही शाल घालवायची जर शाल ना गेले ते शर्टची ते शर्ट की तसं जावा ठिकाणी बाजू ठिकाणी अंगावर धरून घेऊन संन्यासीले स्वामीले गुरुदर्शन घेतले थोडे पण धर्मात कसले पुण्य आम्ही भेटू शकता त्याचे आज कसं असतं तर रहस्य की कसंची हे रहस्य सांगता बी कोणाला ना सांगले बीची ऐकत आले बीची ना त्या किती लोक वदलत रे म्हणून सांगत लोक जास्त चांगले अशा आमचे धर्म हे भारतीय तत्व चिंतनाचा ते तरी आधी अत्यंत विनाशाचे एक स्थिती जर पाहता असलेली आज आपल्या आचरण केवळ डांबरी झालं असलेली मूळ रहस्य गुप्तनाशी करतेची आज मुख्य असले कारण अशामुळे की जे काही ते काढण्याची व्यक्तिगत असते अष्टांग प्रणाम म्हणजे पडे जायची जे त्या गुप्तनाम सांगून तर आज आमच्या जीवनामध्ये मस्त धर्मभागाचे अनेक कृत्य गुप्तनायत असते एक दौर स्थिती आज आमचा करण्यात अशामुळे अशी यावजना आमगे संस्कृतीचे आमगेले विचित्र असले विशेष असले भारतीय परंपरे तत्वज्ञान लोका ते हे गेलो ते अनुष्ठान हाडका ते आचरण करता तर मूलत आमगे मुखार पिढी परसत होती आमगे सनातन संस्कृती बरोबर विशिष्ट आमगे प्रण देताची त्यांना मात्र आमगे संस्कृती संस्कार एक मानसिक आनंद मनुष्य जीवनात मिळते शकतात अशा म्हणून तसले मनस्थिती आधी सगळं निर्माण द्यावं तसले सामर्थ्य तसले शक्ती तसले ज्ञान ते ज्ञानेश्वरी आमगे आराध्य देवता सगळं का देव तन्मूलक प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये एक ज्ञान ज्योती प्रकाशित द्यावं म्हणजे प्रार्थने श्रीदेवी चरणात अप्रकर्ता असा आधी विशेष आमगे कुमट्याचे युवसंघ लोकांनी जिल्हा आमच्याचे एक कृष्णविषय स्पर्धा कार्यक्रम त्याच्यामध्ये मठाच्या आवडण्याविषयी चातुर्मास चौदा शिकत तरी श्रीमठाचं आवडण्याविषयीची म्हणजे ग्रँड ऑर्डर करता असायची तत्वशास्त्र कार्यक्रम कला असा तिंकवीची अभिनंदने आणि वेश स्पर्धेला तरी अनेक विश्वसंस्थांत असले कृष्णाविषयी स्पर्धेला बघतो आणि आपण असले सगळे महात्मा लोकांचं सगळं अभिनंदन सांगताची सगळं कधी वर करू म्हणजे प्रार्थना करताची न्यायसंदर्भात तरी आमगे कथोपदेशात विराम घालता असा इथे श्रीमनाथ बहुका